मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सूरज गडशी MH08। सो थोडा मागचा आवाज तुम्हाला जास्त येत असेल कारण आता मी हायवेला उभा आहे। माझा अचानक प्लॅन ठरला, मी आता चाललो होते एका फ्रेंडला भेटायला, बट मी अचानक ठरवलं की आज सुट्टी आहे। ॲक्च्युली माझा प्लॅन ठरला होता पुण्याला जायचाच, बट अनफॉर्च्युनेटली थोडा एक रिझन त्यामुळे कॅन्सल करावा लागला माझा प्लॅन। त्यामुळे आज मी चाललो आहे एक नवीन राईडला। आज मी जीवदानीला चाललो आहे, विरारला। मजा येणार आहे कारण पहिल्यांदाच मी चाललो आहे जीवदानीला। एकदा गेलो होतो पण एकदा ट्रेननी प्रवास केला, बट यावेळेला मी जाणार आहे माझ्या बाईकसोबत। तो मित्रासाठी एक हेल्मेट घेतला आहे आणि बाईक आपली रेडी आहे। बाईक पटापट निघूया, भेटूया तुम्हाला बाईकवरती। मित्रांनो, सुरुवात करतो आहे आपल्या नवीन राईडला, एका जीवदानीला जायचं आहे। चला चालू करूया। गणपती बाप्पा मोरया। खूप जरा वेगळं आहे कारण एवढं विरारला मी कधी बाईक घेऊन अजूनपर्यंत गेलो नाही। जेव्हा पण गेलो आहे बाय ट्रेन मी गेलो आहे, तो यावेळी थोडी वेगळी मजा येणार आहे। त्याला पटापट निघूया। पहिला जेव्हा माझा जो फ्रेंड आहे त्याला घेऊया, तो अंधेरीला भेटणार आहे। तर इथून पुढे बाईकने आपण ट्रॅव्हल करू। आता आपण थोड्या वेळामध्ये अंधेर स्टेशनला पोचू, तिथून मित्राला पिकअप करू। त्याच्याकडे हेल्मेट घेतलं आहे सोबत मी, आणि मग पुढची राईड आपण कंटिन्यू करू। तर मित्रांनो, पेट्रोल टाकून त्याला मॅपमध्ये टाकलं आहे, पण आपला विरारला जीवदानीला जायचं आहे। लगभग 1 तास 28 मिनटं, म्हणजे 1.5 तास पकडा। ट्रॅफिक वगैरे लागलं तर मग जाईल आपला 2 तास। तो इथून जरा युटर्न मारायला लागणार आहे कारण आपल्याला उलट्या साईडला जायचं आहे। पेट्रोल भरण्यासाठी पुढे आलो होतो। तर आपण आता हायवेला लागलो। हा सरळ रूट आहे एकदम विरारपर्यंत। मग विरारला पुढे जाऊन टर्निंग वगैरे असतील ते बघायला लागतं आपल्याला। तर तोपर्यंत कंटिन्यू करूया राईड। पुण्याला प्लॅन होता जायचं होतं। पुण्याचे 5 गणपती आहेत, तर ते कंप्लीट करायचे होते कारण आपली अष्टविनायक यात्रा कंप्लीट करायची होती। तर ती पूर्ण अर्धवट राहिली, सॉरी माफ करा। तर ते 5 गणपती करायचे, पण थोडं एक पर्सनल रिझनमुळे मला थांबावं लागलं। कंटिन्यू आपण करणारच आहोत, बट आज मी घरी होतो, सुट्टी होती तरी बोललो घरी बसून काय करायचं, तर मी बोललो आज बाहेर फिरून येऊया। मित्रांनो, थोडं ट्रॅफिक जास्त आहे आज आणि या हायवेला आयडिया नाही काय। आज सॅटर्डे ॲक्च्युली कमी असतं पाहिजे होतं, पण तरी पण ट्रॅफिक आहे तेवढंच आहे। मी थोडा हायवे मला खाली दिसतो आहे, बघूया आता पुढे काय होतं आहे। इकडचा व्ह्यू बघा, एक नंबर आहे यार। एक मिनिट तुम्हाला दाखवतो। ही जी खाडी आहे त्याची खालून ट्रेन चालते असं मला वाटतं, पण एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर यार। सिरियसली खतरनाक व्ह्यू आहे। त्याची खाडी आहे। आय थिंक इकडे रस्त्याच्या कामं चालू आहेत, त्यामुळे मला वाटतं थोडासा ट्रॅफिकसारखं वाटतं आहे। थोडा अजून मला वाटतं रस्ता रुंद करत आहेत कारण इकडे अजून मला वाटतं 2-3 गाड्या जाऊ शकतात एवढा जागा आहे आणि तेवढं ते काम चालू आहे। अजून थोडा रस्ता मोठा झाला तर अजून मजा येईल गाडी पळवायला। आता थोड्याच वेळामध्ये आपण पोचणार आहोत जीवदानी मंदिराजवळ, म्हणजे त्याच्या पायथ्याजवळ। लगभग 3 मिनटं दाखवतो इथून। अजून रोड दाखवतो, हा गावातला आतमधला रोड आहे। आपण लगभग पोचण्यामध्ये जमा आहे। तर इथे पुढे जायचं आहे, सरळ जायचं आहे आपल्याला, कुठे मागे पुढे व्हायचं नाही। चढावा एकदम, बट एवढं असं लांब वाटलं नाही। 1-1.5 तास वाटला, पण एवढं काय वाटलं नाही प्रवासामध्ये कारण रोड एवढे क्लीन आणि नीट होते ना, तो एवढा का प्रवासामध्ये एवढा इश्यू नाही वाटला। हो, मंदिरात अजून वरती आहे मंदिर। पार्किंग पुढे आहे का? वरती आहे का पार्किंग अजून? तो मित्रांनो, तर गाडी एक काम करूया, गाडी लावून घ्या फक्त पार्किंगला इथे।
फायनली आपण जीवदानी मंदिराच्या पायथ्यावर पोहोचलो आहे. टेम्पलला बाईक वगैरे लावली, पार्किंग केले आणि इथून ओटी घेतली. त्यांच्याकडे बाईक लावली तर त्यांच्याकडेच ओटी घेतली आणि पुढे आलो आहे. सो ही आहे ओटी आईची. आता जीवदानी मंदिर टेम्पलचा एंट्रन्स आहे. तर या जिना चढून एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. ते बघा समोर एकदम उजकडे वरती मला दिसतंय ना, खूप वरती आहे मंदिर. 2 ऑप्शन आहेत, एक तर तुम्ही जिन्याने जाऊ शकता, अदरवाईज तुम्ही रोपवेचा वापर करून जाऊ शकता वरती. सो सध्या मी जिन्याने चाललो आहे वरती. स्टार्ट झालं आहे आपली आता पायऱ्या चढायची कसरत. समोर एक मंदिर आहे आणि इथे पण व्यवस्था आहे जेवणात नाश्ता वगैरेची. सो बघा इथे स्टार्टिंगलाच एक देऊळ आहे बघा, बाजूला एक मोठं देऊळ आहे आणि इथे साईडला एक छोटं देऊळ आहे. सो हा उभा सरळ जिना आहे आणि आपल्या एवढ्या सगळ्या पायऱ्या चढतात. मग आयडिया नाही मला किती पायऱ्या आहेत. लगभग इथे लिहिलं आहे प्रत्येक पायऱ्यावरती किती पायऱ्या आहेत, 100 तो 100 पायऱ्या आपल्या आत्ताच जस्ट झाले आहेत. अजून खूप साऱ्या पायऱ्यावरती चढायचे आहेत. चला चौकात चढत जाऊ एकदा. खूप भारी वाटतं रे आणि थंड गार जर हवा सुटले माझ्या मागे. एवढा वरती चढत आलो आहे, दम लागला आणि घाम पण निघाला आहे. कारण लगभग 12:30 पावणे एक व्हायला आला आहे. ऊन लागतं आहे वरतून, ऊन पण चालू आहे. थोडं छोटा गॉगल घेतला डोळ्याला लावायला, स्टाईल करायला स्टाईल. निघूया, जास्त थांबून फायदा नाही. परत बोललं 2 वाजता मंदिर बंद होतं 1 तासासाठी. त्याच्या अगोदर आपल्याला पोचायला लागले 1 वाजलं आहे आणि परत दर्शन घेईपर्यंत 1 तास जाईल. चला पटापट निघूया. लिटरली मित्रांनो मला वाटतं थोड्या पायऱ्या झाल्या असतील पण मलाच श्वास आता फुलायला लागला आहे. अजून खूप वरती जायचं आहे, अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे. तरी मग आत्ताच मला घामाघूम झालो पूर्ण. मी खूप म्हणजे इथपर्यंत मला वाटतं 600-700 पायऱ्या चढलो आहे. अजून पायऱ्या असतील खूप, मला माहीत नाही किती आहेत. पण इथेच माझी हवा तंग झाली. थोडा रेस्ट घेतो आणि परत कंटिन्यू करूया. मित्रांनो थोडं बसलो होतो, कंटिन्यू केलं पुढे परत. लगभग आपण पोचलो आहे. थोडंसं आता अजून एवढे 100-200 पायऱ्या, आता आयडिया नाही मला म्हणजे एवढ्या असतील. बट एक्सपिरियन्स खूप छान आहे. कारण खूप दिवसानंतर जेव्हा मी गावी होतो तेव्हा एवढं चालायचं वगैरे. पण आता इथे मुंबईला येऊन एवढं चालणं फिरणं होत नाही. फर्स्ट संडेला खेळायला गेलो तर, अदरवाईजचे ऑफिस वर्क 9-10 तास ड्युटी आणि बसून काम, त्यामुळे नुसती चरबी सुटली होती. पण आज येईपर्यंत पूर्ण घाम निघाला, एकदम बेकार घाम निघाला आहे. आता पण अजून थोडं अंतर वरती आहे. लगभग मंदिराच्या आसपास पोचलो आहे, म्हणजे आवारामध्ये थोड्यात पोचूच. तो मित्रांनो आता मी मॉडेल वर येईपर्यंत 3 ते 4 वेळा बसलो असेल. हालत पूर्ण बेकार झाली, म्हणजे येईपर्यंत पूर्ण अंग ओलं झालं आहे. एवढा घाम निघाला आहे ना बापरे. हा श्वास ना पूर्ण थकत आलेला, म्हणजे श्वास कोंडत आलेला माझा लिटरली. मध्ये एकदा पाणी प्यायलो परत कंटिन्यू. मला वाटतं 3 ते 4 वेळा बसलो येईपर्यंत वरती. एवढं म्हणजे तुम्ही बघितलं लिटरली पाय असा लागतो, अशा पायऱ्यात पूर्ण वरती उभ्या. मग तुम्हाला दम टाकत एकदम श्वास कोंडून यायला लागतो वरती. खरंच बाबा. पण ठीक आहे, इच्छा असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही मंदिरात तर पूर्ण इच्छेने या, नुसतं यायचं म्हणून येऊ नका. मी पण कधीच ठरवलं नव्हतं, अचानक माझा प्लॅन झाला यायचा. सो मी अचानक आलो. बट एक्सपिरियन्स खूप मस्त आहे, एकदम भारी वाटते. इथं वरती येऊन जरा हवा लागते गारगार. बघा इकडे सगळे लोक बसलेत आणि हा खालच्या मी इकडे थोडा एरिया आता कोण एवढं हे नाही, दुपारची वेळ आहे त्यामुळे कोण सध्या आता नाही आहे. पण एक्सपिरियन्स खूप भारी आहे, खूप मस्त आहे. आता बसलो जरा फुल घामाघूम झालेलो, लिटरली ना पाणी गाळायला लागलं डोक्यातून, एवढा घाम पडत होता. फायनली आपण आता मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत वरती. लगभग मी 3 ते 4 वेळा बसलो असेल मध्ये. सो खूप उंचावरती लिटरली पाय ना एकदम उभा चढ लागतो. कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे. सो मित्रांनो मी दर्शन करून येतो आणि मग तुम्हाला भेटू आपण गाडीवरती डायरेक्ट खालती. बाकीच्या गोष्टी नंतर बोलू. पण खूप एक्सपिरियन्स भारी होता. येईपर्यंत लिटरली माझा घाम गेला, खूप दिवसानंतर एवढं चाललो आहे त्यामुळे. तो पहिलं दर्शन करून येतो, मग तुम्हाला भेटतो इथं पुन्हा.
गर्दी नव्हती. चांगलं दर्शन झालं, मस्त उलट दर्शन झालं. देवीच्या दर्शनाला खूप वेळ उभं राहायला मिळालं. थोडी तिथे माहिती सांगितली त्या लोकांनी. आपलं जुदाई दर्शन झालेलं आहे आता. तर निघूया, थोडा नाश्ता करूया. दुपारी नाश्ता म्हणतो जेवूया आता, कारण भूक लागले. दुपारी जेवायची वेळ झाले, सो जेवूया आणि मग निघूया. तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नवीन ठिकाणाला भेट देईन, तुम्हाला नक्की शेअर करेन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.